तर आताची एक मोठी बातमी आपल्याकडे येते आहे। 6 वाजेपर्यंत आंदोलन सोडा। नागपूर खंडपीठाने कडूंना हे आदेश दिलेले आहेत। काही वेळापूर्वीच सरकारचे 2 मंत्री कडूंची भेट घेण्यासाठी नागपुरात दाखल झालेले आहेत। त्या दरम्यानच आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते आहे। नागपूर खंडपीठाने बच्चू कडूंना आदेश दिलेले आहेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यावेळी बच्चू कडू ट्रॅक्टर मोर्चा त्यांनी काढलेला आहे आणि त्या दरम्यानच त्याची एक अपडेट बातमी येते ती म्हणजेच 6 वाजेपर्यंत आंदोलन सोडा। नागपूर खंडपीठाने बच्चू कडूंना हे आदेश दिलेले आहेत। काही वेळापूर्वी या आंदोलकांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केलेला होता। काल रस्त्यावर चक्का जाम करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आता ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। नागपूर खंडपीठाने 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा असे आदेश बच्चू कडूंना दिलेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे। अमर, नागपूर खंडपीठाने काय म्हटलंय? खरं तर सुमोटो घेतलं होतं नागपूर खंडपीठाने आणि याच्यात म्हटलंय की हा जो नॅशनल हायवे क्रमांक 44 आहे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झालेली होती आणि याच्यावर हा संपूर्ण सुमोटो होता आणि त्यानुरूप असं म्हटलंय की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांनी आंदोलन स्थळ सोडावं आणि त्याचा रिपोर्ट उद्या 11 पर्यंत द्यावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि एकूणच अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे। आता तिथे आंदोलन स्थळी काय करायचं कारण की कोर्टाचे आदेश आले ते आंदोलन स्थळ सोडावं लागेल। आता इथे सरकारचे प्रतिनिधी नागपुरात आशिष जयस्वाल पोहोचलेले आहेत आणि स्वतः जिल्हाधिकारी सुद्धा इथे आहे। तर दुसरीकडे आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश आंदोलकांना कोर्टाकडून देण्यात आले। आजची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। निश्चितच हे आदेश बच्चू कडूंपर्यंत पोहोचलेत का अमर? आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारचे जे 2 मंत्री त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी येणार होते ते तिथे पोहोचलेत का? हे प्रतिनिधी पोहोचले आहे आणि आपण बघू शकतो थोड्याच वेळात एक प्रतिनिधी पोहोचले आणि दुसरे प्रतिनिधी पण थोड्याच वेळात पोहोचतील त्या दृष्टीने थांबलेले आहे। आशिष जयस्वाल कदाचित भोयर थोड्या वेळात आल्यानंतर पंकज भोयर जे राज्यमंत्री दुसरे आहेत ते पोहोचल्यानंतर ते इथून आंदोलन स्थळी जातील। पण तत्पूर्वी ही महत्वाची अपडेट आलेली आहे की सुमोटो स्वतः उच्च न्यायालयाने घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ मोकळं करा जेणेकरून या संपूर्ण परिसरामध्ये अनेक शाळा कॉलेजेस आहेत। त्याचबरोबर अनेक तिथे उपचार केंद्र सुद्धा आहे, महत्वाचे मेडिकल सेंटर सुद्धा आहे। या दृष्टीने उच्च न्यायालयामध्ये ही याचिका उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका घेतली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण निर्णय कोर्टाकडून हा आदेश देण्यात आलाय की बच्चू कडू आणि आंदोलकांनी आंदोलन स्थळ संध्याकाळी 6 पर्यंत सोडावी। निश्चितच अमर, किती वेळात तरी ते सरकारचे मंत्री तिथे पोहोचतील आणि बच्चू कडूंपर्यंत कोर्टाचे आदेश पोहोचलेले आहेत का? काय नेमकं सुरू आहे तिथं? आता ही प्रक्रिया संपूर्ण सुरू आहे। थोड्याच वेळात बच्चू कडू यांच्यापर्यंत पण हे आंदोलन केलंय कारण की आता हे वृत्त धडकल्यानंतर तिथे सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात याबाबत बच्चू कडू सुद्धा आपली भूमिका करतील कारण की हे उच्च न्यायालयाचे आदेश आहे आणि अतिशय महत्वाचं असं मानण्यात येतं। त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे की थोड्याच वेळात याबाबत बच्चू कडू सुद्धा आपली भूमिका जाहीर करतील। निश्चितच अमर, कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अगदी 1 तास 10 मिनिटं उरलेली आहे। 6 वाजता आंदोलन स्थळ सोडा असं खंडपीठाने म्हटलेलं आहे। अगदी बरोबर आहे की 6 वाजेपर्यंत खंडपीठाने म्हटलंय त्यानुरूप बच्चू कडू थोड्याच वेळात आपला निर्णय जाहीर करतील आणि कोर्टाचे हे आदेश आहे त्यामुळे ते एका प्रकारे ते बांधिलकी असते त्याबाबत आणि त्याबाबत बच्चू कडू पण थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करतील। पण आताची सगळ्यात महत्वाची बातमी एकीकडे सरकारचे प्रतिनिधी जात आहेत तर दुसरीकडे कोर्टाकडून हे आदेश येण्यास सुमोटो स्वतः कोर्टाने घेतलेली आहे कारण की ज्या पद्धतीने काल आंदोलन झालं त्यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांना प्रचंड असा त्रास झाला होता आणि त्याबाबत कोर्टाने स्वतः सुमोटो घेतलं आणि याबाबत हे आदेश बच्चू कडू यांना दिलेले आहे। काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते अमर, मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा असं नागपूर खंडपीठाने म्हटलेलं आहे। कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना 6000 रुपयाचं मानधन, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कासाठी यावेळी बच्चू कडू आंदोलन करतायत। काल देखील आंदोलकांनी चक्का जाम करण्याचा प्रयत्न केलेला होता, आज रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र आता नागपूर खंडपीठाने 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश दिलेले आहे। त्यातच सरकारचे 2 मंत्री बच्चू कडूंशी बातचीत करण्यासाठी नागपुरात दाखल झालेले आहेत। आदेश जे ते कोर्टाचे पोहोचलेत की नाही बच्चू कडूंपर्यंत अमर?